हाय हॅलो नमस्कार फॅमिली. मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज कामावरच्या किचनमध्ये पनीर व्हेजिटेबल टाकोस बनवते आणि तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. अगदी हेल्दी, जिमला जात असाल, काहीतरी हेल्दी खायचं असेल, चटपटीत मुलांना काहीतरी टिफिनला द्यायचं असेल, विचार करत असाल की काय द्यायचं, तर हे पनीर व्हेजिटेबल टाकोस अगदी झटपट होतात. ह्याच्यात मी अजिबात मैद्याचा वापर करत नाही आहे, तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढे टाकोस बनवायचं तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, त्यानंतर थोडेसे तीळ टाकायचे, त्यानंतर हातावर क्रश केलेले ओवा टाकलेले आहेत. हे टाकोस जरी आपण ह्याला टाकोस म्हणत असू तरी ह्याला आपण थोडंसं इंडियन टेस्ट देणार आहोत आणि ते जास्तीत जास्त हेल्दी बनवणार आहोत. यानंतर मी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली, थोडंसं तेल टाकलं, छानपैकी मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. मुंबईत सध्या खूप जास्त गरम आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून मी प्रत्येकाच्या किचनमध्ये असं स्वयंपाकाचं काम करते, त्यामुळे हे माझं तोंड असं चेहरा माझा उतरलेला असतो. त्यामुळे प्लीज तुम्ही रेसिपीकडे लक्ष द्या. माझ्या चेहऱ्यावर असलेला थकवा किंवा गरमीमुळे झालेला माझा अवतार त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर अशा प्रकारे मी पटापट पीठ मळून घेतलं. छानपैकी आपल्याला मऊ असं पीठ मळायचं आहे. थोडंसं तेल घेतलं थेंबभर आणि हे पीठ असं छान मसळून घेतलं आणि हे पीठ आता आपण 10 मिनिटासाठी बाजूला झाकून ठेवणार आहोत आणि पटापट ज्या भाज्या आपण वापरणार आहोत या टाकोससाठी त्या आपण कट करून घेणार आहोत. तर सर्वात आधी मी हे 200 ग्राम पनीर घेतलं आहे. पनीर जरा जास्त कडक होतं, त्यामुळे गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलं. त्यानंतर शिमला मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतली आहे, हिरवी मिरची घेतली आहे. ह्या सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला गाजर, बीन्स टाकायचं असेल तर गाजर किसून घ्यायचं आणि बीन्स बारीक कट करून तुम्ही टाकू शकता. पण मला मॅडमनी इथे फक्त शिमला मिरची, कांदा, टोमॅटो टाकायला सांगितला, म्हणून मी इथे फक्त ह्या एवढ्याच भाज्या टाकत आहे. मी कामावर जी रेसिपी बनवते ती त्यांना विचारते, म्हणजे त्यांना ज्या ज्या वस्तू त्यामध्ये पाहिजेत त्यांच्या हिशोबाने मी बनवत असते. भलेही रेसिपी माझी असते, ते आयडिया माझी असते, पण त्याच्यामध्ये ही एखादी वस्तू वेगळी टाकायची असेल तर मी एकदा त्यांना विचारते. आणि जी पण रेसिपी मी ह्या कामावर ट्राय करते त्या सगळ्या रेसिपी आजपर्यंत तरी त्यांना आवडलेल्या आहेत. मी ट्राय केलेल्या रेसिपी सगळ्यांचं त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे. तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि हिरवी मिरची सगळं बारीक कट करून घेतलं आहे. त्यानंतर हे पनीर घेतलेलं आहे. हे पनीर देखील मी असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करते. हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी झालेली. ह्या घरामध्ये या मॅडमना आणि सरांना खूपच आवडली. एवढं पनीर म्हणजे मी 6-7 टाकोस बनवलेले आणि हे टाकोस एवढे बनवूनसुद्धा त्यांना कमी पडले, म्हणजे त्यांना खूप आवडले. आणि जेव्हा पण मी असा स्वयंपाक बनवते आणि जेव्हा ते संपतं तेव्हा मी समजून जाते की हे सर्व मी जे बनवलेलं हे त्यांना आवडलेलं आहे. आणि क्वचितच असं होतं की मी एखादी रेसिपी ट्राय केली आणि ती त्यांना आवडत नाही, असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही आहे. तर बाऊलमध्ये पनीर टाकल्यानंतर मी कोथिंबीर बारीक कट करून टाकली. त्यानंतर मी जिरा पावडर टाकली, धणा पावडर टाकली, लाल मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे. हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर मी हा पिझ्झा सिझलिंग टाकलेली आहे, म्हणजेच ऑरिगॅनो. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि हे जे आहे हा पेरी पेरी मसाला आहे तो पण मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. सगळे मसाले टाकून आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी थोडंसं काळं मीठ टाकते. काळ्या मीठमुळे खूप छान चटपटीत अशी चव येते. काळं मीठ टाकल्यामुळे हे आपलं रेग्युलर मीठ थोडंसं कमीच टाकलं आहे आणि हे आपण छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. छानपैकी मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं मॉझरेला चीज टाकलं. ॲक्च्युली चीज कमी पडलं, टाकोस जास्त बनवायचे होते आणि चीज कमी पडलं. चीज ऑलरेडी घरामध्ये कमीच होतं, त्यामुळे मग जेवढं चीज होतं तेवढं मला सगळ्या टाकोसमध्ये मॅनेज करायचं होतं. तुम्ही ह्याच्यामध्ये चीज जेवढं जास्त टाकाल ना तेवढेच टेस्टी होतात आणि तेवढे चीझी असे हे टाकोस होतात. मी चीज टाकल्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेतलं आणि हे तयार आहे आपलं टाकोसचा स्टफिंग. तर स्टफिंग तयार झाल्याच्यानंतर आपण जे पीठ मळून ठेवलं आहे त्याला 10 मिनटं मस्त रेस्ट मिळालेली आहे. छान असं सॉफ्ट आपलं पीठ झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण तीळ, ओवा, कसुरी मेथी, मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे हे वरून पण आपल्याला छान असं दिसणार आहे.
जे आपण टाकोस बनवणार आहेत ते, आणि आपल्याला जेवढे टाकोस बनवायचे त्याप्रमाणे मी हे गोळे करून घेतले. छानपैकी गोळे करून घ्यायच्या आधी आपल्याला टाकोसचा वरचा कवर रेडी करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं पटापट गरमागरम टाकोस बनवून लगेचच मॅडमना आणि सरांना नाश्ता द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी पटापट गोळे करून घेतले आणि नॉर्मल आपण चपाती लाटतो तसे हे पटापट लाटून घ्यायचे आहेत. थोडेसे जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, असे आपल्याला मीडियममध्ये ही अशी चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी असं लाटून झाल्याच्या नंतर मी पटापट तव्यावर सगळे भाजून घेते. फक्त हे टाकोसचं वरचं कवर भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती मी तुम्हाला सांगणारच आहे. तर हे जी टाकोसची जी वरचं कवर आपण भाजतो आहे, तर हे जी एक बाजू असते ती आपल्याला अशी अर्धवट कच्ची ठेवायची आहे आणि एक बाजू पूर्ण अशी भाजून घ्यायची आहे. म्हणजे टाकोसचं ज्या वरचं कवर असतं त्याची एक बाजू अशी छानपैकी खमंग भाजून घ्यायची आहे आणि एक बाजू अर्धवट कच्ची अशी ठेवायची. ती का ते पुढे तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर एक बाजू कच्ची का ठेवायची, त्याआधी मी हे पटापट सगळे टाकोसचे वरचं कवर असं करून घेते. तर गरम खूप होतं आहे सध्या, मुंबईमध्ये खूप गरमी आहे. तर अशा प्रकारे मी एका बाजूला कच्ची आणि एका बाजूला पूर्ण शेकलेली असे मी टाकोसचं कवर भाजून घेतलं. आणि माझे हे वरचं कवर होत नाही तेवढ्यात बाहेरून सरांची ऑर्डर आली की रीमा दीदी थोडासा नारियल का पानी दे दो पीने के लिए. तर हे असं असतं, आपण एखाद्याच्या घरी काम करतो ना, तर आपल्याला जी कामाची यादी मिळते, जे सुरुवातीला सांगितलं जातो की आपल्याला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, एवढंच काम करायचं आहे. पण असं नसतं. बहुतेक मला कमेंट येतात की रीमाताई आम्हाला पण स्वयंपाकाचं काम बघ. तर हे स्वयंपाकाचं काम म्हणजे ह्याच्याबरोबर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आणि एखादं काम जर तुम्हाला एक्स्ट्रा दिलं तर तुम्ही नाहीसुद्धा म्हणू शकत नाही. हे नारळ एवढं कडक होतं की मला खूप ताकद लावून ह्याचं वरचं होल पाडून मला ते नारळ पाणी काढावं लागलं. तर फायनली नारळ पाणी काढलं. मला कामाची घाई होती, मला जायचं होतं तिसऱ्या कामावर. पण मग एखादं काम मध्येच सांगितलं तर आपण नाही म्हणू शकत नाही. पटकन नारळ उघडलं, त्यांना पाणी काढलं, गाळलं पाणी आणि त्यांना सरांना जाऊन बाहेर पाणी दिलं आणि त्यानंतरनं मग मी माझं बाकीचं काम करायला घेतली. पटापट जे आपले टाकोसचं कवर झालेलं ते शेकलेला भाग वर ठेवला आणि कच्चा भाग खाली ठेवला. त्यात मुकेश भैया वाकून बघत होता. शेवटी त्याला हसतच बोलली, घुसून जा त्याच्यामध्ये, बघ मी काय करते. मी काहीतरी एखादी नवीन वस्तू करत असेल ना, त्यांना मुकेश भैयाला खूपच असं हे असतं की दीदी क्या कर रही है, क्या डाल रही है, क्या बना रही है. तो पण ट्राय करतो शिकायचं आणि बहुतेक गोष्टी त्याने पण आता शिकलेल्या आहेत, मी काय काय बनवते ते. तर ठीक आहे, चालेल. अशाच हसी मजाक करत बोलत आपली कामं होत जातात. बरं, मी तुम्हाला सांगितलेलं एक भाग कच्चा का ठेवायचा. तर कच्चा भाग आपल्याला तव्यावर ठेवायचा आणि परत शेकायचा आहे. त्यामुळे कच्चा भाग आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि जो पूर्ण भाजलेला भाग आहे तो त्याच्यावर आपल्याला सॉस लावायचा आहे. त्यानंतर सॉस सगळीकडे पसरवल्यानंतर जे आपण पनीरचं आणि व्हेजिटेबलचं जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते स्टफिंग आतमध्ये ठेवायचं आणि मग त्यानंतर कच्चा भाग वरून फोल्ड करायचा आणि थोडंसं बटर तव्यावर टाकायचं आणि मग हे मस्त असं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं. मुकेश भैयाचा हात खूप दुखत होता, बहुतेक रात्री त्या हातावर झोपला असेल आणि हात खूप दुखत होता. तर मला बोलला, दीदी मैंने स्प्रे लगाया है तो आप इसको बांध दो ना. पण माझ्यात एवढी ताकद कुठे. सकाळी 6 वाजल्यापासून कामं करून एवढी थकलेली की मी जोर लावून गाठ बांधते तरी त्याला जोर काय लागत नव्हता. पण म्हटलं जाऊ दे, त्याचं पण इकडे कोण नाही आहे, तो आहे बाहेरचा बिचारा. इथे एकटा राहतो, काम करतो, खातो आणि इथे राहतो. मग तो मला दीदी करतो, मी पण त्याला भाऊ करते. मग त्याला काय दुखलं फुकलं की मग तो मला सांगतो आणि मग आमच्या अशा गप्पा मारत कामं होतात. तर पहिला टाकोस मस्त असा तव्यावर भाजायला ठेवला. त्यानंतर दुसरा टाकोस बनवायला घेतला. तर जो भाग मस्तपैकी शेकलेला आहे, भाजलेला आहे, त्या भागाला मी मस्त असं सॉस लावून घेतलं आणि त्यानंतरनं हे जे स्टफिंग आपण बनवलेलं आहे ते स्टफिंग मी त्याच्यामध्ये टाकलं. तर हे स्टफिंग ठेवल्यानंतर आपल्याला वरून परत थोडंसं मोझरेला चीज टाकायचं आहे. त्यामुळे ना आपले हे जे टाकोज आहेत ते मस्त असे चीझी बनणार आहेत. छान असे क्रिस्पी क्रंची असे टाकोज आपले बनून तयार होतात. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सगळे टाकोज बनवले. जवळजवळ 7 ते 8 टाकोज बनवले होते
खाणारे फक्त 3 जण होते. तर हे असं मस्त मोझरेला चीज टाकलं आणि कसं बसं ते चीज मी पुरवलं 7-8 टाकोजला आणि खूपच हेल्दी, टेस्टी आणि झटपट आपले हे टाकोज बनून रेडी झाले. तर तुम्ही ह्याच्या आधी ही पनीर व्हेजिटेबल टाकोजची रेसिपी बनवली होती का? ट्राय केले होते का तुम्ही कधी हे टाकोज? मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हे पनीर व्हेजिटेबल टाकोजची रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक केल्यानंतर, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला फॉलो नक्की करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मला सपोर्ट करा. बाय.